हॅलो. आज मी बनवते खूप लोकांना अवघड वाटणारा असा एक सोपा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक. हा व्हिडिओ पाहून जर तुम्ही उकडीचे मोदक बनवलेत ना तर गॅरंटी देऊन सांगते, आकार थोडा इकडे तिकडे झाला तरी चालेल, पण चव मात्र भन्नाटच होणार आहे. तर करायचं काय आहे, ओला नारळ खवून घ्यायचा आणि तो मोजून घ्यायचा. 2 वाट्या जर खोबरं असेल तर त्याला 1.5 वाटी गूळ घालायचा. गॅसवर ठेवून हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे. 2 वाट्या ओलं खोबरं आणि 1.5 वाटी गूळ घ्यायचा. त्याच्यामध्ये खसखस, थोडेसे काजू बदाम घालून सगळं परतून घ्यायचं. मीनवाईल दुसऱ्या गॅसवर आपण एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये उकड काढून घेणार आहे आपण तांदळाच्या पिठाची. त्यासाठी मी 1 ग्लास पाणी, अर्धा ग्लास दूध घेतलं आहे. दुधामुळे खूप छान असे मऊ लुसलुशीत होतात मोदक. आणि दोन्हींमध्ये खोबऱ्यामध्ये पण आणि दुधामध्ये पण अर्धा चमचा तूप घातलं. त्याच्यामुळे एक छान चव येते आणि ग्लेज पण येतो. खोबऱ्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. तिकडे तोपर्यंत पाण्याला उकळी आली की जेवढं लिक्विड आहे तेवढंच पीठ घ्यायचं. म्हणजे 1.5 ग्लास जर पाणी आहे तर 1.5 ग्लासच मी हे घेतलं आहे, तांदळाचं पीठ घेतलं आहे. स्वच्छ असं एकदम तांदूळ धुवून दळून आणलेले तांदूळ, पीठ असं पांढरं शुभ्र पीठ ते दुधामध्ये घालायचं आणि त्याची उकड काढून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचं, झाकण लावून ठेवायचं. इकडे खोबऱ्याचा चव पण आपला तयार झालेला आहे मोदकांसाठीचा. बघू शकता एकदम मोकळा सुटसुटीत असा तूप घातल्यामुळे एकदम छान असा ग्लेज पण आलेला आहे त्याला. त्यानंतर एका परातीमध्ये जी आपण उकड काढून घेतली होती तांदळाच्या पिठाची ती काढून घ्यायची. गरम असतानाच कशाने चमच्याने वगैरे आपण हलवून घ्यायचे. आधी एकदम त्याच्या गाठी वगैरे मोडून घ्यायच्या आणि मीठ घालायचं वरून चवीनुसार. त्याच्यानंतर थोडंसं कोमट होईपर्यंत ते गाठी मोडून घ्यायचं आणि मग हाताने मळून घ्यायचं. थोडंसं कोमट झालं की हाताने मळून ते छान असा मऊ लुसलुशीत गोळा करायचा. त्याचा लोण्यासारखा एकदम मऊ गोळा करून झाला की घ्यायचे मोदक करायला. मग छान असं एकदम खूप वेळ त्याला मळून घ्यायचं पिठाला त्या तांदळाच्या. बघू शकता तुम्ही एकदम छान मऊ गोळा झालेला आहे तयार. त्याच्यानंतर थोडं पीठ घेऊन आणखीन मळून घ्यायचं, कारण आपल्याला त्या पिठाची वाटी करायची. थोडंसं कोरडं पीठ घेतलं आहे तांदळाचंच आणि एक छोटा गोळा घेऊन दोन्ही हाताने असं प्रेस करून एक वाटी बनवून घ्यायची. जेवढ्या साईजचे तुम्हाला मोदक बनवायचे असतील, नवीन असेल तर एकदम छोटेपासून सुरुवात करा. जमत असतील तर मोठी वाटी केली तरी चालेल. अशा प्रकारे सगळ्या बाजूनी प्रेस करून वाटी बनवून घ्यायची. कडा त्याच्या पातळ करून घ्यायच्या. बघू शकता अशी छान वाटी करायची. त्याच्यानंतर जे आपण सारण बनवलं होतं ते टाकायचं त्याच्यामध्ये वाटीमध्ये आणि कळ्या पाडून घ्यायच्या. जसं जमतील तशा कळ्या पाडायच्या. पण अशा पद्धतीने सारण आणि जे पीठ आपण केलेलं आहे ना त्याच्यामुळं चव त्याची शेपपेक्षा चव महत्त्वाची. चव खूपच छानच येणार आहे. शेप थोडासा इकडे तिकडे बिघडला तरी चालू शकतो. पहिल्यांदा करत असेल तर थोडासा बिघडणारच, पण चव मात्र ह्या पद्धतीने जर कराल तर खूपच छान येणार आहे. हे असे सगळे मोदक बनवून घ्यायचे. बघू शकता आकार पण किती सुंदर आलेले आहे. आणि हवा असेल तर केशर लावायचं, ऑप्शनल आहे, डेकोरेटिव्ह पीस आहे हा. बघू शकता तुम्ही सगळे मोदक तयार झाल्यानंतर किती सुंदर दिसतात. डेकोरेशनसाठी केशर लावायचं, नसेल तरी चवीमध्ये काही फरक पडणार नाही आहे. खूप असे छानच चव गॅरंटी देऊन सांगते, चव तर खूपच छानच येणार आहे, त्यात काही वादच नाही आहे. एक मी फोडून दाखवणार आहे मोदक. आतमध्ये पण एकदम रसरशीत असा झालेला आहे, मऊ लुसलुशीत. बघू शकता तुम्ही खूपच छान. गरम जर खायला घेतले तर खूपच छान आहे. म्हणूनच बाप्पांना